नमस्कार मित्रांनो, तुम्ही सध्या नोकरी करता का? आणि तुमच्या पगारातून दर महिन्याला पी-एफ कापला जातो का? जर उत्तर हो असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण ई-पी-एफ-ओने 2025 मध्ये पी-एफ खातेधारकांसाठी असे 6 मोठे बदल केले आहेत, जे थेट तुमच्या पैशांवर, भविष्यातील बचतीवर आणि निवृत्तीवर परिणाम करणार आहेत. आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, पी-एफ काढणं कसं सोपं झालंय, नोकरी बदलली की पी-एफ आपोआप कसा ट्रान्सफर होणार आहे आणि एक छोटी चूक केल्यामुळे तुम्हाला हा फायदा का मिळू शकणार नाही. चला तर मग सुरू करूया. ई-पी-एफ-ओ 3.0 म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, ई-पी-एफ-ओ सध्या ई-पी-एफ-ओ 3.0 नावाची नवीन डिजिटल प्रणाली लागू करत आहे. याचा मुख्य उद्देश पी-एफ व्यवस्थापन अधिक सोपं, जलद आणि पारदर्शक बनवणे हा आहे. आतापर्यंत पी-एफ संदर्भातील कामांमध्ये कागदपत्रांचा मोठा त्रास, विलंब आणि गैरसोय होत होती. मात्र ई-पी-एफ-ओ 3.0 मुळे बहुतांश प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑटोमॅटिक होणार आहेत. आता पाहूया 2025 मधील ते 6 मोठे नियम, जे प्रत्येक नोकरदार व्यक्तीला माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे पी-एफ ऑटो ट्रान्सफर रूल. आतापर्यंत जेव्हा एखादा कर्मचारी नोकरी बदलायचा, तेव्हा जुन्या कंपनीतील पी-एफ नवीन कंपनीत ट्रान्सफर करण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत असे. ही प्रक्रिया वेळखाऊ होती आणि अनेक वेळा पी-एफ रक्कम जुन्याच खात्यात अडकून राहत होती. पण आता ई-पी-एफच्या नवीन नियमानुसार नोकरी बदलताना जुना पी-एफ बॅलन्स आपोआप नवीन खात्यात ट्रान्सफर केला जाणार आहे. यासाठी कर्मचाऱ्याला कोणताही वेगळा अर्ज करावा लागणार नाही. पण यासाठी एक अट आहे मित्रांनो. तुमचा यू-ए-एन, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याची लिंक असणे अत्यावश्यक आहे. दुसरा मोठा बदल म्हणजे पी-एफ काढण्याची प्रक्रिया. आधी पी-एफ काढायचं म्हणजे नियोक्त्याची मंजुरी घ्या, अनेक कागदपत्रे आणि बराच वेळ जायचा. मात्र आता ई-पी-एफ-ओने नियम सुलभ केले आहेत. नव्या नियमानुसार अनेक प्रकरणांमध्ये नियोक्त्याची मंजुरी आवश्यक राहणार नाही आणि कर्मचारी थेट ऑनलाईन क्लेम करू शकणार आहेत. यामुळे पी-एफ काढण्याची प्रक्रिया जलद होणार असून गरज असताना पैसे वेळेत मिळण्यास मदत होणार आहे. तिसरा नियम आहे डिजिटल क्लेम सेटलमेंट. ई-पी-एफ-ओने आता पी-एफशी संबंधित बहुतांश सेवा पूर्णपणे डिजिटल केल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की क्लेम कधी सबमिट झाला, तो मंजूर झाला की नाही आणि पैसे खात्यात कधी जमा होणार, हे सर्व कर्मचारी ऑनलाईन पाहू शकणार आहेत. यामुळे पी-एफ ऑफिसच्या फेऱ्या मारण्याची गरज संपणार आहे आणि पारदर्शकता अधिक वाढणार आहे. चौथा महत्त्वाचा नियम म्हणजे वन यू-ए-एन फॉर लाईफ. कर्मचारी कितीही वेळा नोकरी बदलला तरी त्याचा यू-ए-एन क्रमांक कायम एकच राहणार आहे. यामुळे जुनी पी-एफ खाती हरवणार नाहीत, संपूर्ण पी-एफ रक्कम एकाच ठिकाणी जमा राहील आणि निवृत्तीवेळी मोठी रक्कम मिळण्यास मदत होईल. पाचवा बदल ई-पी-एस पेन्शनशी संबंधित आहे. ई-पी-एफ-ओने ई-पी-एस अंतर्गत पेन्शन काढण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे, जेणेकरून पेन्शन मिळण्यास होणारा विलंब कमी होईल. विशेषतः निवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेत पेन्शन मिळणे हा या बदलाचा मुख्य उद्देश आहे. आणि सहावा नियम आहे निष्क्रिय पी-एफ खात्यांवर लक्ष. देशात लाखो पी-एफ खाती अशी आहेत जी बराच काळ निष्क्रिय अवस्थेत असतात. नव्या नियमानुसार ई-पी-एफ-ओ अशा निष्क्रिय पी-एफ खात्यांचा शोध घेऊन ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी विशेष मोहीम राबवणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा पैसा सुरक्षित राहणार आहे. तर मित्रांनो, या सर्व नव्या नियमांचा फायदा घ्यायचा असेल तर तुमचा यू-ए-एन पूर्णपणे अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक तपशील लिंक नसतील तर ऑटो ट्रान्सफर आणि फास्ट विड्रॉल सारख्या सुविधा तुम्हाला मिळणार नाहीत. म्हणून शक्य तितक्या लवकर तुमचा यू-ए-एन अपडेट करून घ्या. तर मित्रांनो, ई-पी-एफ-ओचे हे 6 नवे नियम सामान्य नोकरदार व्यक्तीसाठी खूपच फायदेशीर आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रश्न नक्की विचारा. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या माहितीसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.